हाय गाईज, मला ना आज तुमच्यासोबत एक स्टोरी शेअर करायची आहे रँडमली. एक 1.5-2 आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी जस्ट सकाळी भाजी आणायसाठी म्हणून गाडीवर बाहेर गेली होती भाजीपाला आणायला. सगळ्या भाज्या घेऊन झाल्या आणि आय वॉज रिटर्निंग बॅक आणि देन आय सॉ अ लेडी, ओल्ड लेडी टू बी मोर प्रिसाईज. त्यांच्याकडे बोरं आणि आपला हरभऱ्याचा हिरवा पाला असतो ना, तो होता विकायला. 1 वाटा हरभऱ्याचा आणि 1 वाटा पाल्याचा असा. तर माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडतात बोरं, म्हणून मी ती बोरं विकत घेतली. आणि वेन आय वॉज कमिंग बॅक, मी गाडीवर बसली आणि माझं त्या आजींकडे सहज लक्ष गेलं. तर तेव्हा मी त्यांच्या चपलांकडे बघितलं. त्यांच्या चपला अतिशय जीर्ण झालेल्या, म्हणजे अक्षरशः आपला धागा असतो ना, तो धागा त्यांनी अंगठ्याच्या जागी लावलेला. म्हणजे कमीत कमी अंगठा तो होल्ड करून तो खालचा सरफेस पकडून ठेवेल. म्हणजे चप्पल म्हणण्याजोगी नव्हती ती. माहिती नाही मला का वाटलं, मी माझ्या पायातले शूज काढले, त्या आजींना उभं केलं, त्यांना ते शूज घालायला लावले आणि सडनली शी स्टार्टेड क्राईंग. म्हटलं, आजी काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का हे? म्हणे, बाळा नाही, मला रडू ह्यासाठी आला की माझा नवरा जाऊन 2-3 वर्ष झाली आणि मला 2 मुलं आहेत, पण त्यातलं एकही मला विचारत नाही. दोघांनीही मला टाकून दिलं आहे आणि सर्वाईव्ह करायसाठी म्हणून मी हे वाटे रोज घेऊन बसते. आणि त्या आजींचा मी तराजू बघितला, तो अक्षरशः म्हणजे त्याची अवस्था मी सांगूही शकत नाही अशी होती. मग हे सगळं झालं आणि नंतर मी घरी आले. माहिती नाही पण मला आता ह्या गोष्टीला 1.5-2 आठवडे झाले, पण मला अजूनही इतकं छान वाटते की कोणामुळे तरी माझ्या एका छोट्याशा कृतीमुळे हसू आलं आहे. म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. ती असेल लहान आणि हां, मी ह्यात माझी मोठायकी करते असाही भाग नाही, पण मला खूप छान वाटलं ती गोष्ट करून. तर सांगायचा याचं हे काय की छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपल्याला आनंद मिळतो. कधी दुसऱ्याला मदत केली तरी आपल्याला छान वाटू शकतं. आणि ह्या गोष्टीचा मला आनंदही झाला आणि दुःख मला ह्या गोष्टीचं झालं की ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं, त्या आईवडिलांना आपण, म्हणजे ते सक्सेसफुल असतील किंवा नसतीलही त्यांची मुलं, यात आपल्याला पडायचं नाही, पण आईबाबांना सांभाळणं ही एवढी बेसिक जबाबदारी म्हणू शकतो आपण, किंवा कर्तव्य, दोन्ही जबाबदारी आणि कर्तव्य हे आपण पारही नाही पाडू शकत. ज्यांनी आपल्या जीवाच्या आकांताने आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, त्या आजींची अक्षरशः परिस्थितीही नव्हती की त्या 2 वेळेचं जेवण करू शकतील. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलं, त्यांना घरं बांधून दिली, सगळं सेट करून दिलं आणि त्यांनी शेती वगैरे घर सगळं नावावर करून आईला टाकून दिलं आहे बेसिकली. तर पटतं आहे का तुम्हाला हे? मला अजिबात नाही पटत आहे आणि मला राहावलं नाही गेलं म्हणून मला हे शेअर करावं असं वाटलं. आणि जर तुम्ही याआधी कधी कोणाला मदत केली असेल तर ती मदत केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, तुमचा अनुभव नक्की शेअर करा. मला नक्की आवडेल ऐकायला, इनफॅक्ट वाचायला कमेंट्समध्ये. आणि वन मोर थिंग, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर तुमची ह्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे तीही मला आवडेल ऐकायला किंवा वाचायला. थँक्यू.